गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा गोप्यस्फोट करत राज्यसभेच्या चर्चेबाबत वक्तव्य केलं आहे। त्यांनी सांगितले की विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी ओघातच छगन भुजबळ हे आगामी काळात राज्यसभेवर जाऊ शकतात असे सूतोवाच केले होते। कोल्हे म्हणाले की भुजबळ साहेबांचा त्रागा समजू शकतो। जातीनिहाय जनगणना होत असताना भुजबळ सारख्या वरिष्ठ आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्याची संसदेत उपस्थिती महत्त्वाची आहे। ते पुढे म्हणाले, अजितदादांनी एकदा चर्चेदरम्यान भुजबळ साहेबांनी राज्यसभेत जावं अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता न जाता कोट्यावधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती आखणाऱ्या व्यक्तींचं नाव राज्यसभेसाठी पुढे येत असेल तर भुजबळ साहेब अस्वस्थ होणे साहजिक आहे। अजितदादांनी भुजबळ साहेबांना चर्चेत का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असं भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांमध्ये आलेल्या एका व्हिडिओचा उल्लेख करत त्यातील सूतोवाच तपासण्याचं आवाहन ही केलं होतं। दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राज्यसभा नियुक्ती आणि अंतर्गत मतभेदाबाबत चर्चांना उधाण आलं आहे। छगन भुजबळ ही नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुकही होते, मात्र महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटल्याने हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती। तसेच आपण निवडणूक लढवावी अशी इच्छा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचीही होती असे भुजबळ यांनी त्यावेळी सांगितले होते। त्यावेळी भुजबळ नाराजही होते। राज्यसभेवर पाठवले जाईल असे भुजबळ यांना अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते, मात्र ऐनवेळी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आल्याने भुजबळ यांना पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त केली होती। अशातच आज पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी या विषयावर भाष्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।